जर तुम्हाला झणझणीत आणि चमचमीत काय खावंसं वाटत असेल तर तुम्ही काय करता, बरेच ऑप्शन असतात, हे करू का ते करू, पण असं चटपटीत पण त्यात आलं पाहिजे. मग काय करायचं, तर आत्ता मी तुम्हाला जी रेसिपी सांगते ती तुम्ही नक्की करून बघा. अगदी सिंपल आहे आणि खूप छान लागते. अगदी चवीला अप्रतिम आहे आणि तोंडाची चव तर गेलेली असते ना कुठं कुठं, ती लगेच परत येते. असा हा पदार्थ होणार आहे. तर काय करायचं, कढई घ्यायची, कढईमध्ये तेल ओतायचं आणि तेलामध्ये तेल वरून ओतलं तरी चालतं किंवा आधी ओतलं तरी टाकलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि गवारी आहे नाही आपली, छान असे डाग पडेपर्यंत चटके बसेपर्यंत छान भाजून घ्यायची. पूर्ण असे तिला चटके बसले पाहिजे, डाग पडले पाहिजेत काळे तोपर्यंत भाजून घ्यायची. तुम्हाला फक्त नुसती छान अशी फक्त डाग पडता जर भाजून घ्यायची असेल तर तशी पण तुम्ही घेऊ शकता. पण डाग पडेपर्यंत भाजली ना तर खूप छान चव लागते. वरून थोडंसं तेल शिंपडा किंवा डायरेक्ट पहिल्यांदा घातलं तरी पण चालतं. या ठिकाणी बघा, कढईला पण चटके बसले, डाग पडले आणि आपल्या गवारीला पण डाग पडलेले आहे. तर चला, आता आपण गवारी पटापटा भाजून घ्यायची. आता ही आपली गवारी छान चटके भाजीपर्यंत भाजून झालेली आहे. तेल टाकून पण भाजलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल तेल वगैरे टाकलेलं. यानंतर एका मी प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेतलेली आहे. हे बघा, सगळी गवारी काढून घेतलेली. त्यानंतर काय करायचं, जी चटके बसलेली जी कढई होती ना, तीच कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं, लसूण, मिरची, हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची तुम्हाला तिखट जेवढं हवं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकू शकता. लसूण पण छान भाजून घ्यायचा. कसं, हिरवी मिरची चांगली भाजून घेतली ना, पोट बिघडण्याची शक्यता नसते आणि पोटातही कळ वगैरे येणार नाही. त्यासाठी हिरवी मिरची चांगली भाजून घ्यायची. त्याच्याबरोबर लसूण पण चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे लसणाचा कच्चा वास अजिबात येणार नाही. त्यानंतर जिरे पण चांगले भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकून. आणि जरी तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे नसतील तर त्याच्यामध्ये टाकून भाजलं जाते. तर अशा पद्धतीने भाजलेले शेंगदाणे पण टाका. माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते, तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कच्चे पण टाकू शकता, कारण याच्यामध्ये भाजले जातात. तर हे सगळं छान भाजून घ्यायचं. मिरची बघा, आता मी करून बघते, ही मिरचीला पण चांगले चटके बसलेले आहेत. तुम्हाला 2 पाहिजे असतील तर 2 पण मिरच्या टाकू शकता. त्यानंतर मी काय केलेलं आहे बघा, आपला खलबत्ता असतो ना, तो खलबत्ता घेतलेला आहे आणि ते सगळं भाजलं होतं ना शेंगदाणे वगैरे, ते सगळं मी ह्याच्यामध्ये आता काढून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. हे बघा, शेंगदाणे वगैरे टाकलेले. तुम्ही खोबरं पण घालू शकता, ओलं खोबरं घातलं तरी पण खूप चांगलं लागतं. पण माझ्याकडं ओलं खोबरं नव्हतं, वाळलं होतं, पण मला वाळलेलं घालायचं नव्हतं, ओलं खोबरंच हवं होतं, माझ्याकडे नव्हतं, म्हणून मी घातलेलं नाही आहे. तर खलबत्त्यामध्ये मी सगळं आता चेचून घेत आहे. बघा, खलबत्त्यामध्येच चेचा, मिक्सरमध्ये नका चेचत बसू, कारण ते चव नाही लागणार इतकं. आणि जर तुम्ही मिक्सरमध्ये चेचलात तर फक्त मोठं फक्त असं गुरगुर फिरवून लगेच काढा, असं जास्त फिरवू नका. आणि खाली इकडं तिकडे पडलेलं गोळा करून घ्या. आपला ओटा स्वच्छच असतो. माझे बघा, गॅसच्या तिकडे गेलेले आहेत शेंगदाणे, ते तुम्हाला दिसतील आणि कमेंटमध्ये बोलाल की गॅसच्या तिकडे पण शेंगदाणे वगैरे गेलेले आहेत वगैरे वगैरे. तर काय नाही करायचं, आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे साईडला पडलेले वगैरे. तर मी ते घेतलेले नाही आहेत, आत्ता सांगते तुम्हाला. आत्ता मला व्हिडिओमध्ये दिसत आहे ते तिकडे शेंगदाणे गेलेले आहेत ते, पण आजूबाजूला जे पडलेलं होतं ते मी सगळं घेतलेलं आहे. ते जाऊ दे, ते काही इतकं महत्त्वाचं नाही आहे. आपण कसं आता हे सगळं बारीक करून घेत आहे. बघा, मी आपण जी भाजलेली गवारी होती ना, ती पण मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि छान भाजून घेतलेलं आहे बरं का. हे बघा, छान चेचून घ्यायचं आहे. गवारी पण टाकायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. गवारी
टाकायची आहे. मिक्सरवर काढायचं नाही आहे. जरा त्रासदायक आहे चेचणं, पण काही प्रॉब्लेम नाही, कारण सारखं सारखं इकडं तिकडं पडत असतं. पण काही प्रॉब्लेम नाही आहे. छान चेचून घ्यायचं आहे. हे बघा आता मी चेचून घेते आणि त्यानंतर मग मी सगळं डायरेक्ट आपल्या कढईमध्ये टाकून थोडंसं कढईमध्ये पण मी थोडंसं स्मॅश केल्यासारखं करणार आहे. आणि त्यानंतर आपला तयार होणार आहे गवारीचा ठेचा. आणि तुम्ही असा ठेचा नंतर करून बघा, कारण आता मी फोडणी देणार आहे याच्यामध्ये कढीपत्ताची वगैरे. हे बघा मी तेल टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे आणि अजून काय काय टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, कांदा वगैरे, कढीपत्ता पण टाकू शकता. हे सगळं टाकून काय करायचं आपल्याला फोडणी टाकायची आहे. जिरे मोहरी पण टाकू शकता. एक प्रकारची भाजीच होते, पण ह्याला आपण ठेचा म्हणू शकतो. पण मी ठेचाच म्हणते, कारण 2-4 दिवस चांगला राहतो हा फ्रीजमध्ये ठेवला तर आता हे सगळं आपण चेचून घेतलेलं आहे ते सगळं टाकायचं आहे. हळद पण टाकू शकता, चटणी नका टाकू, लाल तिखट नका टाकू, कारण मिरची टाकलेली आहे. तर ही फोडणी वगैरे बघा तुम्ही कशी केलेली आहे आणि अशा पद्धतीचा ठेचा नक्की तुम्ही करून बघा. हे बघा मी आता सगळं चेचलेलं टाकलेलं आहे आणि हे थोडंसं तुम्ही परत त्याच्यामध्ये स्मॅश करून घेऊ शकता. या ठिकाणी आपला ठेचा तयार होणार आहे. कशाचा? गवारीचा ठेचा. अप्रतिम आणि चवीला एकदम भन्नाट असा.